अमित शहा हे आज तिन्ही नेत्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे। दुपारनंतर अमित शहा हे मुंबईत येणार आहेत। मुंबईत आल्यानंतर पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे। खरं तर अमित शहा यांचा महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीनंतर लागलेल्या निकालानंतरच्या या सत्ता स्थापनेमध्ये महत्त्वाचा रोल राहिलेला आहे आणि त्यानंतर ते आज सुद्धा बैठक घेणार असल्याचं समजतंय। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। सुशांत, खरं तर जोपर्यंत खाते वाटप सुरू होतं किंवा मग मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं यामध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका ही अमित शहांनी बजावली आहे। तिन्ही नेत्यांना समजवण्यामध्ये, त्यांची समजूत घालण्यामध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका होती। आजच्या या बैठकीचं उद्दिष्ट नेमकं काय? अगदी बरोबर आहे विक्रांत। दिल्लीमध्ये देखील अमित शहा यांच्यासोबत तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील यावर शिक्कामोर्तब झालं। आता देखील आज अमित शहा 3:30 वाजता मुंबईत येत आहेत। सह्याद्री अतिथीगृह येथे ते थांबणार आहेत आणि त्या दरम्यान हे तिन्ही प्रमुख नेते अमित शहांना भेटतील आणि याच दरम्यान एक बैठक होण्याची शक्यता आहे। आपल्याला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही मंत्रिमंडळाबाबत अजूनही चर्चा सुरू आहे, काही खात्यांवर अजूनही चर्चा सुरू आहे। हा तोडगा आज अमित शहांच्या बैठकीत सुटू शकतो, कारण जर पाहिलं असेल तर नगर विकास, गृह खातं, महसूल, सार्वजनिक बांधकाम यासारखी खाती जी आहेत ती आपल्याला मिळावीत यासाठी एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न सुरू आहे। मात्र गृह खातं हे भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार आहेत। त्याचमुळे या गृह खात्याऐवजी आणखी कोणतं खातं एकनाथ शिंदे यांना देता येईल याबाबतची खरं ही चर्चा आहे। आणि आपण जर पाहिलं असेल तर आज तीनच नेते जे आहेत ते शपथ घेऊ शकतात अशी माहिती मिळते। तर अमित शहांच्या भेटीनंतर काही मंत्रिपद ठरवली जातील का, कारण त्यानंतर एक छोटा शपथविधी होऊ शकतो। आज शपथविधी झाल्यानंतर इतर मंत्र्यांचा जो आहे तो शपथविधी होऊ शकतो। या दरम्यान कोणाकोणाला शपथ द्यायची याबाबतची देखील चर्चा होईल। मात्र आतापर्यंत जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार सध्या तरी 3च जण शपथ घेतील अशी माहिती मिळते। आता अमित शहा यांच्या बैठकीत नेमकं काय ठरतंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नाही, खरं आहे सुशांत, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे या सत्ता स्थापनेच्या सगळ्या घडामोडींमध्ये, सरकार बनवण्याच्या मंत्रिपदाच्या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपचं दिल्लीतलं नेतृत्व हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे। अर्थात शिक्कामोर्तब हे भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वाच्या मर्जीनेच होतंय। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये मंत्रिपदांसंदर्भात काही चर्चा होते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि जसं तुम्ही म्हणालात, गृहमंत्रीपदाऐवजी आणखी कोणतं पद शिंदेंना देता येईल या संदर्भात सुद्धा चर्चा होऊच शकते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।